नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाने मोठी ताकद लावली आहे. वास्तविक गेल्या 20 वर्षापासून हा प्रभाग भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. आमदार सीमा हिरे यांनी सातत्यानं महानगरपालिकेत या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे. ही भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणूनच उमेदवार सुरेश पाटील, योगेश उर्फ मुन्ना हिरे, स्वाती भामरे आणि हिमगौरी आहेर अडके यांचं पारडं जड झालं आहे. आमदार सीमा हिरे यांनीही मतदारांना आवाहन करताना भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याची विनंती केली. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत. मुन्नाजी हिरे, त्याचबरोबर सुरेश अण्णा पाटील, हिमगौरी आहेर अडके आणि स्वाती भामरे हे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. पहिल्यापासून म्हणजे मी नगरसेविका इथे 2002 ला झाले तेव्हापासून हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद हे उमेदवार जिथे जिथे प्रचाराला जात आहे तिथून त्यांना नागरिकांचा मिळतो आहे. आणि मला खात्री आहे की मोदीजींवर असलेला विश्वास, देवेंद्रजींनी दिलेली महाराष्ट्राला गती, या सगळ्या गोष्टींचा विचार करता सर्व नागरिक हे भारतीय जनता पार्टी आणि कमळाला साथ देतील. भारतीय जनता पार्टीचं मत म्हणजे विश्वासाला मत, भारतीय जनता पार्टीचं मत म्हणजे विकासाला गती. मला खात्री आहे की सर्वजण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. सर्व उमेदवारांना आपला आशीर्वाद द्या आणि बहुमताने विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येथील भाजपाचे हे उमेदवार जाणते आहेत. जनतेच्या नागरी प्रश्नाची त्यांना जाण असून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रथम प्राधान्य देऊन त्या मार्गी लावले आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे हे 4 उमेदवार उभे आहेत. त्यांचा प्रचार या ठिकाणी अतिशय जोरात चालू आहे आणि अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी भाजपच्या दृष्टीने आहे. सर्व पक्षाची कार्यकर्ते आणि समाजामधील घटक या ठिकाणी त्यांचा प्रचार चालू आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे कारण भाजप पक्षाने जे आजपर्यंत विकासाचं काम नाशिक शहरामध्ये केलेलं आहे त्या दृष्टीने भाजपासाठी ही अतिशय अनुकूल आहे असं आमचं मत आहे. आणि जास्तीत जास्त उमेदवार या नाशिक शहरामधून भाजपचे निवडून येतील आणि भाजपला अंतिम सत्ताही त्यांच्या हातात येईल असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो. म्हणूनच जनमत भाजपाच्या पाठीशी असून बालेकिल्ला कायम राहील यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहे. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.